राम राम. ओ राम 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 राम. बघ कुठं महाबळेश्वरला चाललोय. काय सांगताय? तिकडे तर खूप थंडी आहे म्हणे. मग तुम्ही गोधड्या ब्लँकेट गोंगड्या गांगड्या घेतल्या की नाही? अहो मी हनीमूनला चाललोय. अरे चा, मग तुम्हाला अंगावर कशाला लागणार? उरड जे घातले ते काढावं लागणार. तुम्ही कुठे चाललात? मी कशाचा कुठे जातोय मारायला? मी आपला इथंच आहे. अच्छा हो का. तुम्ही हनीमूनला एकटेच? अहो हनीमूनला एकटा जाऊन काय करू, माझी बायको आहे माझ्या बरोबर. अहो म्हणजे तुमचं लग्न झालंय? हो झालंय. लग्न व्हायला पण नशीब लागतं. अहो लग्नाचा आणि नशिबाचा काय संबंध? लग्न काय कोणाचंही होऊ शकतं. हा तुमच्याकडे बघून विश्वास बसलाय माझा. खरंच लग्न कोणाचंही होऊ शकतं. हो म्हणजे तुमचं म्हणणं काय आहे? मी दिसायला चांगलं नाहीये? नाही नाही, माझं म्हणणं तसं नव्हतं. बरं नेमकं हनीमूनला कशासाठी चालले तुम्ही? अहो काय प्रश्न आहे हा? माणूस हनीमूनला नेमका कशासाठी जातो? अरे हो, मूल बाळ होण्यासाठी नाही का? इकडे लोकसंख्या वाढत चालली, त्याची काहीच काळजी नाहीये. आणि म्हणे मी हनीमूनला चाललोय. लाजही वाटत नाही. लोकसंख्या वाढल्यामुळे ट्रेनमध्ये जागा मिळत नाही, बसमध्ये जागा मिळत नाही. अहो एवढंच काय, मुतारीत उभं राहण्याची सुद्धा जागा नाही. आणि हा माणूस हनीमूनला जाऊन अजून लोकसंख्या वाढवणार. नाही नाही, मी म्हणतो लग्न करायची गरजच काय होती? हा काय मेला असता का? अहो हे बघा, मी पहिल्यांदाच हनीमूनला चाललोय आणि मला माहिती आहे लोकसंख्या वाढली ते. मला एकच मूल झालं की मी ऑपरेशन करून घेणार आहे. तुम्ही कराल ऑपरेशन, पण बाकीच्यांचं काय? त्यांचं ऑपरेशन कोण करणार? त्यांचं ऑपरेशन मी का करू? त्यांचं ते करतील. मी काय सगळ्यांचा ठेका घेतला की काय? हा तेही करे. असा ठेका तुम्ही कशाला घेता? ह्याच्यात काही मिळतच नाही. हा जिकडे बक्कळ पैसे मिळतील तिकडे तुम्ही ठेका घेणार. हा हेच मला तुमच्यासारख्या लोकांचं आवडत नाही बघा. स्वतः ऑपरेशन करायचं आणि लोकांना मजा करू द्यायची, आणि परत लोकसंख्या वाढली की आपला हात झटकून मोकळं व्हायचं. मी नाही त्यातली आणि कडी लावातली. ओ तुम्ही मला एवढं तत्वज्ञान देताय. तुम्हाला किती मुलं आहेत हो? 7 मुलं आहेत बघा मला. मला एक सांगा, तुम्हाला 7 मुलं आहेत, त्यावेळी तुमची अक्कल कुठे गेली होती हो? अहो माझी बायको अडाणी आहे ना, गणित कच्चं आहे तिचं. हो तुम्ही गप्प बसाव, उगा डोकं नका गाऊ. मी काय म्हणत होतो, येताना मला चिक्की घेऊन याल का हो? मला महाबळेश्वरची चिक्की लयच आवडते. चिक्की महाबळेश्वरला नाही, लोणावळ्याला मिळते. आणि महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी प्रसिद्ध आहे. बरं ठीक आहे, मग येताना स्ट्रॉबेरी घेऊन याल का? बरं ठीक आहे, घेऊन येईन मी. पण तुम्ही मला भेटणार कुठं? नाही म्हणजे स्ट्रॉबेरी द्यायची कशी मी तुम्हाला? अहो मी काय रिकाम टेकडाच आहे. मी इथंच एसटी स्टँडवर पडलेला असतो. मी काम ना धंदा इथंच असतो बसलेला. बरं मी काय म्हणतोय, तुमचे मिसेस अजून आले नाहीत का? गेला दुसऱ्या बरोबर? अहो काय बोलताय, तोंडाला जरा आवरा. मी काय म्हणतोय, नाहीतर आपण दोघांनी जायचं का हनीमूनला? नाही म्हणजे तसं मला इथं काही काम नाही. इथं टाइमपास करण्यापेक्षा मी आलो असतो तुमच्या बरोबर. लय मजा केली असते आपण दोघांनी. अहो काय बोलताय काय? तुम्ही काय डोक्यावर पडले का? काय विचारताय काय तुम्ही? आणि म्हणून गेला उडत आणि मी चाललो घरी. आयला निघून गेलं पाहुणं. मी काय वेगळं विचारलं होतं का? मी म्हणलं इथं टाइमपास करण्यापेक्षा चला हनीमूनला जाऊ, जरा हात पाय मोकळे झाले असते. बरं असू द्या मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा, शेअर करा, आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका.